आणली ना त्यासाठी. वहिनींची तब्येत चांगली होती. तुमचा भाऊ काय खूप त्रास देतो मला नाही का. एवढं म्हणजे एवढं ओरडावं लागतं ना त्याच्या मागे, माझं ना सगळं संतुलन हलून जातं. नवीन बॉक्सेस आलेले आहेत आणि या बॉक्स मध्ये काय असणार आहे तुम्ही जस्ट गेस करा. तर त्याच्यासाठी नवीन हे केलेलं आहे आणि भाऊ फुल बिझनेस चाललाय. भाऊचा धंदो चाललाय एकदम मस्त आहे की. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा नवीन ब्लॉग हा जरा मस्त असणार आहे कारण की मी खूप हॅप्पी आहे. नवीन बिझनेसची आपण सुरुवात करतोय आणि आज सोमवार आहे. रोहित भाऊ आपल्या सोबत नेहमी सोमवार असलं की रोहित आपल्या सोबत असतो आणि आज सोमवार आहे, भोलेंचा दिवस आहे. जरा चांगला विषय. नवीन बिझनेस काय ते तर मी तुम्हाला सांगतोच, पण आता मी आलोय एका कामाने, तर मग ऋषीकडे पण चाललोय, जरा ऋषीला पण भेटतो. आणि अस्मिता वहिनी पण येते तुमची मस्तपैकी. तिचं शूट आहे काहीतरी सातारला. सो मग ती म्हणली मी पुण्यात येते, तुला भेटते आणि मग जाते. कंटिन्यू मीच तिला भेटायला येतोय, म्हणजे जात होतो, आता ती पण येते. तर आता कंटिन्यू करा. पहिले इकडचं काम उरकतो, मग नंतर ऋषी भाऊला भेटतो आणि त्याच्यानंतर ना बघूया दिवसभर कसं कसं काय काय होतं ब्लॉग. चलो मित्रांनो, फायनली काम झालेलं आहे आणि खूप अथांग अशा परिश्रमानंतर आमचं काम फायनल झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो काय फायनल काम होतं काय नाही. रोहित सर काय म्हणणे, आज आम्ही सकाळपासून उपाशी, ऍक्च्युली सकाळपासून उपाशी आणि लय खतरनाक विषय आलाय. आता काय आलं, आमचं काम झालं आणि अस्मिता शिवाजीनगरला येणार होती, पण आता ती इथे काम होतं, ती इथे उतरली होती नाशिक वाट्याच्या इकडेच भोसरीमध्ये. तिला पिकअप करूनच घेऊन जातो असं ठरवलं आम्ही. तर ती आत्ता येते मस्त आहे. पण मी विचार केला होता की असे फुलं फ्लॉवर वगैरे आणि कॅडबरी वगैरे देऊ, पण हे रोडमध्ये काय मजेदार वाटणार नाही. पण संध्याकाळी नक्की 100% त्यासाठी मी काहीतरी प्लॅन करल. सो बघू आता मॅडम येते, कधी येते, कशी येते, काय काय नाही. कंटिन्यू करा. तुम कुछ बोलना चाहोगे? आता तर पहिलं लवकर दुकानावर जायचंय कारण की आता टेम्पो पुढं पाठवलाय, त्याचं पुढं तुम्हाला व्हिडिओ भेटेल की काय मोठं सरप्राईज आहे. येस, न्यू बिझनेस, बिग धमाका आहे. बिग धमाका, न्यू बिझनेस. कंटिन्यू करा. निंजा, होय निंजा, निंजा. चहा कॉफी काय नाही घ्यायची, तुम्हाला घेऊन जातो फक्त. अरे एवढी गाडी आणली ना त्यासाठी. अरे यार यामध्ये पण करायला होती पोरगी मला तर. अयो नवीन बॅग, नवीन बॅग, ओपनिंग ओपनिंग. रोहित घे रे, टाक रे बॅग. वहिनींनी तब्येत वाढवायला पाहिजे, लय खराब झाले ते आहे ना. वहिनींची तब्येत चांगली होती. तुमचा भाऊ काय खूप त्रास देतो मला नाही का. एवढं म्हणजे एवढं ओरडावं लागतं ना त्याच्या मागे, माझं ना सगळं संतुलन हलून जातं. मला जेवणाचं टायमिंग फिक्स नाही, याच्या मागं मला असं ओरडत ओरडत फिरावं लागतं, म्हणून हालत अशी झाली. बघा मित्रांनो, अशी बायको कुठं भेटेल का? किती काळजी करते माझी बायको माझी. बघा ऑन स्क्रीन सांगते ती. बघा बघा बघा. हा का? हा आहे का नाही रोहित? बरोबर का नाही? हा काय म्हणणार तुझं? ते स्वतःहून बोलले त्या. आणि ऐक मी काय म्हणतोय, मग आमचं बघून तुला काय वाटतं, लग्न करायला पाहिजे का नाही तू? खरंच मुश्किल आहे. हे जर बघतोय ना थोडं अजून बरं निवांत, अजून सज बोला रे सज. काही नाही काही नाही, एक टाइमानंतर पार्टनर लागतेच नाही का. नाही ना, ते काय म्हणते की सध्याला ठीक आहे, आता मग नको. सध्याला लोडले चाललाय जिंदगीत, सध्या हे लोड चाललाय. तर नशीब याचं लय लय चांगली भेटली याला, मी लय लय सूट देते नाही का. मी कुठं म्हणलं, मी तर प्रत्येक वेळेस सांगतो की नशीब आहे माझं, अस्मिता माझी बायको आहे म्हणून. अरे पण लोक काय म्हणतात की अस्मिता किती नशीबवान आहे. अरे भाई काय बोलायचं आता स्वतःच्या तोंडाने मी कधी तारीफ नाही करत माझी, पण लोक काय नाही का म्हणजे लाईक आमच्यात म्हणजे जे आहे ना, आम्ही आमच्या दोघांचं लाईफस्टाईल नाही चेंज होऊ दिलं रिलेशनशिप मध्ये, कधीच नाही.
कधीच मित्रमैत्रिणी सोडणं, हे करणं, इकडे जाऊ नको, हे घालू नको, ते करून म्हणजे कधीच आम्ही लाईफस्टाईल मध्ये चेंज नाही दिला नाही का. नाही उलट मला पण स्पेस दिला. हा चांगलं काय वाटतं की आता आकाश एवढं बिझी शेड्यूल असताना पण तुम्ही एवढं समजून घ्या, सपोर्ट करता की आताच्या कंडिशनला ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक चीज अस्मिताने बदलली, काय सांगा बरं. आपलं लहान कसं मी पहिले जरा असं नॉर्मल आपलं कसं जे कपड्यात दिसेल घातलं चाला, जरा अस्मिताने सांगितलं कॉम्बिनेशन वगैरे ट्राय करत जा, नवीन नवीन कपडे. आता यो शर्ट कुणी घातला? अस्मिताने. मग ती येणार आहे म्हणून स्पेशली मी आज घातला. ओ अच्छा. नाही खरी बात तर ये इस्त्रीचा फक्त शेवटचा राहिला होता आणि जाऊ दे. अस्मिता खूप भारी साडी आणली तू, मला आवडली खूप भारी साडी. आणि संध्याकाळी मी तुला सरप्राईज, तुझं लवकर नाही गेली तर तू किती वाजता जाशील? मी जाणार आहे, मी लवकर जाणार आहे कारण मला तिथे लवकर पोहोचून माझी झोप वगैरे व्यवस्थित होईल, तर सकाळी मी लवकर. सो गाईज तुम्ही लक्षात घ्या, अस्मिता उद्या साताऱ्यामध्ये आहे, लक्ष ठेवा जरा सगळ्यांनी. तुझा ब्लॉग पडण्यापर्यंत मी साताऱ्यातून रिटर्न येतो. नो 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 नो, ब्लॉग तर आपला मॉर्निंग 11 o'clock अपलोडिंग. थोडीशी इंग्लिश आपली तशी असते, तुम्हाला माहिती आहे थोडं कंटिन्यू करा. माझा हात दुखतोय गाडी चालत, आणि तुम्ही म्हणत असाल गाडी चालवताना तू कसं काय हे करतोय. मित्रांनो काहीच विषय नाही, मी कॅमेरात बघतच नाही, मी इथं तिथं असं. आणि तुम्ही म्हणत असाल की मागं रोहितकडे बरोबर प्रॉपर कॅमेरा कसा काय बसतोय, तर मित्रांनो आपण आरशातनं बघतो नाही ना मागणे कॅमेरा कसा पोझिशनला आहे. असं टॅलेंट आहे का कोणाकडे? पण तुम्ही असलं काय करू नका, मला सवय. मित्रांनो फायनली शॉपवर आलेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही, नवीन नवीन बॉक्सेस आलेले आहेत. आणि या बॉक्समध्ये काय असणार आहे तुम्ही जस्ट गेस करा. मी आता सध्या हे बॉक्सेस वर शिफ्ट करतोय, सगळे बॉक्सेस वर शिफ्ट करते ते मुलं. आणि एकदम युनिक आणि नवीन असं काहीतरी सुरू केलंय. ऍक्च्युली हे वाला विषय आमच्या आयुषने सुरू केलेला आहे, तर त्याच्यासाठी नवीन हे केलेलं आहे. आणि भाऊ फुल बिझनेस चाललाय, भाऊचा धंदो चाललाय एकदम मस्त आहे की. तो आयुषसाठी एक नवीन बिझनेस आहे आणि तो नवीन स्टार्टअप करतोय, तर मी त्याला त्याच्यामध्ये मदत करतोय. आणि त्याने भारीवाला एक जुगाड जमावलाय मस्तपैकी. सो त्याची कन्सेप्ट पण मला आवडली, त्यामुळे मग मी म्हटलं चला सुरू करूया. आणि आता आम्ही रोहितनीला आम्ही जाऊन पटकन सगळं काम करून आलेलं आहे. तेवढं ट्रान्सपोर्टची गाडी येऊन हे सगळं ठेवून पण गेलेले. आता हे सगळं वरती ठेवतो आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये काय. सातारला चालली आहे मस्तपैकी, ही बॅग वगैरे घेऊन मी तिला आता ड्रॉप करतोय. आणि मॅडम एसटीने चालले ते मस्तपैकी AC वाल्या. कधी येणार आहे तू? उद्या लवकर आहे, बाय. जेव्हा पण मी कार घेऊन बाहेर निघतो तेव्हा एवढी भयान ट्रॅफिक झालेली असती की नेक्स्ट लेवल. आणि खतरनाक म्हणजे मी ब्रिजवर आहे, जो ब्रिज बनवला आहे ट्रॅफिक न होण्यासाठी, आणि त्याच ब्रिजवर ट्रॅफिक झाली. आता ह्याच्यावर अजून एक ब्रिज बनवायला लागेल. ॲक्च्युली सीन असं आहे, गाड्या एवढ्या घेतलेल्या आहेत लोकांनी, म्हणजे असं त्यात नाही त्यात मी पण त्या कॅटेगरीत आहे की आपल्याच घरी 3 गाड्या आहेत, अशा लोकांकडे भरपूर गाड्या आहेत. आणि त्या एवढ्या झाल्यात की नेक्स्ट लेवल विषय झाला. आणि फुल ट्रॅफिक जेव्हा मला वाटतं की 2 व्हीलरवर फिरणं लय गरजेचं आहे. आणि 2 व्हीलरवर पेट्रोल पण वाचतं आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये पण अडकत नाही. आणि मी आता बाहेर ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे, मला लय इरिटेट झालं आहे. मला ॲक्च्युली पटकन जायचं आहे शॉपवर आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं की काय आहे नवीन, काय आहे काय नाही, आयुषने काय सुरू केलं आहे किंवा काय आता नवीन सुरू करतोय आयुष त्याबद्दल. आणि तुम्ही त्याला किती सपोर्ट करता काय करताय मला माहीत नाही आत्ता, पण सगळ्यांनी बघितल्यानंतर तुम्हाला आवडलं तर कॉंग्रॅच्युलेशन आयुष सगळ्यांनी टाकायचं. आणि मस्त की मी त्याची ID पण मेन्शन करणार खाली, तर त्याला त्याला कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज करा. आणि घरी गेला पप्पाला आणि मम्मीला पण विचारणार की त्यांना कसं वाटलं की पहिल्यांदा माझा बारका भाऊ काहीतरी नवीन सुरू करतोय. तर त्याला फुल बॅकिंग आणि फुल सपोर्ट. मला खूप आनंद झाला, काहीतरी करतोय तो. पण सध्या तरी मी ट्रॅफिकने बोर झालोय. कंटिन्यू करा. तुम्ही म्हणताल अख्खा दिवस या पोरांनी गाडीमध्ये अख्खा ब्लॉग शूट केला. काय करू, दिवसभर गाडीतच होतो यार. टेक चला. आम्ही गेलो होतो तिथं, विषय असा होता की आमच्या दुकानातला एक कार्यकर्ता कामाला, म्हणजे एक जण आपल्याकडे कामाला आहे, तो त्याच्या बिल्डिंगला आग लागली होती कपड्याच्या दुकानाला. आता त्यामुळं दुकानांमध्ये जे छोटे वगैरे दुकान असतात त्यात प्रॉपर सेफ्टी ठेवायला पाहिजे. आमचा कार्यकर्ता बुजली का A7ची गँग आज या ठिकाणी कुर्ता घेण्यासाठी आलेले. काय विषय? हळदीसाठी
आता आदित्यच्या सिस्टरचं लग्न आहे अंकिताचं, आणि त्यानिमित्त आता माझ्या आज तर तब्येत खराब आहे ॲक्च्युली, पण नारे एकदम प्रॉपर म्हणला सगळ्यात धुवेदार आपणच दिसणार, कोण दिसायला तुम्हाला क्वालिटी फक्त आपलं लोक असलं पाहिजे, बाकी सगळे गेले. त्यामुळं त्यांनी आलाय म्हणलं भाई कडक कुर्ता बाई पिवळा, त्याने प्रत्येकाला वेगवेगळे घातले. ते कसल्या घेतले ते कपडे? 4-5 डान्स आहे आपला डायरेक्ट. कुठला लीडला येतो पुढे? कुठला डान्स करणार? गाणं शेअर नाही करू देत. गाल शेअर नाही करू देत का? कोण कोण आहे डान्स मध्ये? तू बी आहे का? पिळ काय पिळकू नको तिकडे, नाही तर डान्स करता करता अरे एकदम चुकवशील काशील शिव्या काढल्या. तू बी करणार आहे का? हा बरं झालं ना, तर फिक्स गाणला त्याला आता कुर्ता दिलेला आहे. आणि आता तुम्हाला सांगणार आहे मस्तपैकी, ह्यांना पण दाखवलं मी आयुषचा बिझनेस कसं आहे, मी अजून सांगितलं नाही पण कसं आहे बघितलं ना. ओके लवकरच मोठ्या ह्याच्यात करायला पाहिजे, लवकरच ना, कमिंग सून. तुला कसं वाटलं ना रे? 100% आणि झालं पाहिजे मेन गोष्टी ते. हा नाही होणार तुम्ही आता 2 नाही 24 मध्येच काम संपवायचं. 25 मध्ये होईल मला वाटतं 1 तारखेला. धंद्यात पहिले रिकव्हरी वाटते, नंतर नोंदली इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला मी आता दाखवतो फायनली काय नाही. सो मित्रांनो, फायनली तुम्हाला सांगतो की आयुषचा काय बिझनेस आहे, आणि आता तो तर गेलाय पण मी तुम्हाला दाखवतो. इकडे ज्या कार दिसतात ते टॉयज कारचं आयुष आता शॉप सुरू करतोय लवकरच. पण आता आम्ही सध्या रिसेंट ट्रायल बेसिसवर हे केलं तर जवळजवळ एका दिवसामध्ये 6 ते 7 त्याने टॉय कार सेल केल्या. ॲक्च्युली रील्सवरून खूप भरपूर प्रतिसाद आला. तर आता त्याला आपण ह्याचं शॉप सुरू करून देतोय, टॉयजचं सगळं शॉप सुरू करून देतोय, कारण की एकदम जोरदार मार्केट आहे, ग्रोथ होतं या मार्केटमध्ये. आणि आयुषला पण काही ना काहीतरी वेगळं नवीन करायचं होतं. त्यामुळे मग मी म्हणले ठीक आहे, त्यात नसेल ते यात करू. आम्हाला माहिती नव्हतं की एवढा जोरदार सपोर्ट भेटेल, पण सपोर्ट पण भारी भेटला. आणि पब्लिकला कमी किमतीमध्ये पण ह्या गाड्या भेटते. ते या गाड्यांची किंमत जवळजवळ बाहेर बघायला गेलं तर 10,000 रुपये 12,000 रुपये वगैरे, पण आपण हे कमी मार्जिनवर 7,999 म्हणजे 8,000 रुपयामध्ये दिली. आणि एकदम बेस्ट गाड्या आहेत, चांगल्या गाड्या आहेत, आणि याच्यामध्ये खूप चांगलं ग्रोईंग मार्केट आहे. तर आयुषला म्हटलं तू याच्यामध्ये सो त्याला माझ्या नवीन बिझनेस म्हणजे त्याला माझ्याकडून त्याच्या नवीन बिझनेसला शुभेच्छा. तो आता घरी गेला व्हायचं अक्षरशः, कारण की त्या दुकानातलं ह्या दुकानातलं दोन्ही त्याला बघायचं होतं. पण आता बघू, लवकरच 2025 मध्ये ह्याचं काम सुरू होईल, आणि ह्याचं एक सेपरेट त्याला एक शॉप आम्ही सुरू करून देणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कोणाला हवे असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर जा, चेक करा, ह्या सगळ्या गाड्यांचे डिटेल्स वगैरे आणि तिकडे दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पण जर हवे असेल, तुमच्या इथं महाग असेल आणि आपल्या इथं तुम्हाला हवे असेल स्वस्तामध्ये भेटेल. गाड्यांची क्वालिटी बघू शकता, एकदम जबरदस्त गाड्या आहेत, क्वालिटीवाल्या. मोटर बिटर असते 4 टायर मध्ये, चांगले आहेत. पण कंटिन्यू करा. आणि आता बघूया, हा ब्लॉग मी इथंच संपवतो, किंवा घरी गेल्यानंतर मम्मी आणि पप्पांसोबत बोललो मग ते तुम्हाला दाखवतो. पण नाही झालं तर इथंच संपवण्यात येईल, कारण की 2 दिवस झाले मी वेगवेगळे ब्लॉग शूट करतोय. आणि ऍक्च्युअल मध्ये मी आजारी, त्यामुळे मला थोडासा सर्दी वगैरे, त्याच्यामुळे माझं काम होत नाहीये नीट. पण ठीक आहे, चलेगा, सपोर्ट करा. आता जातो घरी. आता इथं बघू शकता, रात्रीचे जवळजवळ तुम्हाला सांग किती वाजले बघायला गेलं तर तसे 11:19 झाले ते. आणि तरी पण हे एवढं काम चालू आहे. आमचा कार्यकर्ता अजून काम करतोय एकदम जोरदार. बाकीची टीम घरी गेलेली, नाईट करणार आहे आज. आणि हे सगळे पार्सल आहेत ऍक्च्युली, जे वॉशर गन वगैरे होते, हेडफोन्स वगैरे, भरपूर ऑफर आपण इथे चालू केलाय. सो कस्टमर बाहेर रिस्पॉन्स करते, कामासाठी वेळ भेटत नाही. पण एवढं जे सगळं तुम्ही प्रेम माझ्यावर आहे परफॉर्मन्सवर दाखवताय, त्याचं सगळं प्रेम आयुष्याच्या नवीन बिझनेसच्या ह्याच्यावर करा. आणि आय थिंक मी आयडी पण बनवली आहे आणि ती खाली टाकलेली आहे. तर तुम्ही आयडी वर चेक करा आणि जाऊन तुमच्या घरातल्या लहान मुलासाठी एक मस्तपैकी काहीतरी प्रोडक्ट घ्या, एकदम कडक मध्ये. चला